शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते हे संगीता वानखेडे सांगते। त्याची आपण शासन चौकशी करणार का? देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लील बोलायचं, अश्लील बोलायचं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का? सभापती महोदय, या सर्व प्रकरणाची त्याची एसआयटी चौकशी आपण करणार का? ही एक मागणी आहे। दादा, खर्च जो झाला सन्माननीय मुख्यमंत्री आले, बरं झालं। आता ऐका, आता बोला, खाली बसा, आता उत्तर मिळते, आता बोला। दरेकरजी ते तुमच्या स्वागतासाठी उभे राहिलेत सगळे, बसा खाली। सभापती महोदय, आता सीएम साहेब आलेले आहेत, त्याच्यामुळे मला 10 मिनिटं बोलावं लागणार नाही। नको 10 मिनिट सगळ्यांसाठी ऐकलंय, त्यांनी खाऊन ऐकलं आहे। सभापती महोदय, त्यावेळेला राजेश टोपे बरोबर रोहित पवार पण होते। सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो। मुख्यमंत्री महोदय, हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं, जे दगड नेले गेले। सभापती महोदय, दरेकर संपत आला, राजेश टोपेच्या कारखान्यातले संपत आहे असं बोलू द्यायचं नाही इतरांना, असं नसतं विरोधी पक्षाचं काम। ते त्यांचं म्हणणं मांडण्याचं त्यांनाही अधिकार आहे ना। असं कसं करता येईल की सत्ताधाऱ्यांनी काहीच मांडायचं नाही, तुम्हीच म्हणायचं चालणार म्हणून नाही। खाली बस, आता तुम्हाला ऐकायचं होतं पण तुम्ही जात नाही। कोण कोणाचे होते ते सभापती महोदय, त्याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे। आणि सभापती महोदय, चांगला ऐकायची ठेवा ना जरा। चला आता बोला, खरं बोलला, थोडक्यात बोला, संपा। माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलायचं आहे, गोष्ट करायची आहे, चला संपा। त्यांनी ऐकलं पाहिजे ना, त्यांनी ऐकलंय, सगळं ऐकलंय त्यांनी, महाराष्ट्र ऐकतोय। सभापती महोदय, आता संक्षिप्तपणे मी अगदी संक्षिप्त नाही झालं, 5-6 वेळा झालं संक्षिप्त। नाही सभापती, ते बोलूनच देत नव्हते मला। सभापती महोदय, या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी। एक, शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचेच फोन घेत होते हे संगीता वानखेडे सांगते, त्याची आपण शासन चौकशी करणार का? 2, आणि तिसरा, मुख्यमंत्री महोदय, या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे की नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले, कानाखाली मारली असती, तुम्ही अटक केली, गुन्हा दाखल केला, मग त्या ठिकाणी जरांगेंना का तुम्ही लायसन दिलंय का? देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लील बोलायचं, अश्लील बोलायचं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का? हाही या ठिकाणी माझी या ठिकाणी मागणी आहे। आणि सभापती महोदय, या प्रकारच्या ज्या 3 मागण्या आहेत त्यांचा पूर्ण होते। मी थांबा, तुम्ही मी एकदा बोलायला दिलेलं आहे, याच्यावर हरकत असू शकत नाही, त्याच्यावर हरकत असू शकत नाही, त्याच्यावर हरकत असू शकत नाही, याच्यावर त्यांचं पूर्ण करता येते, त्यांनाही त्यांचा म्हणण्याचा अधिकार आहे। असं गोंधळ करणं बरोबर नाही। मी आता नेम करते, तुम्ही खाली जागेवर जाऊन बसा, मी गटाने त्या जागेवर जाऊन बसा। पवार बैठका घेत होते, या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे। संसदीय दरेकरजी, आपण सकाळपासून व्यवस्थित कामकाज केलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।